मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शालिनी आपल्या बॅगेमधून बंदूक बाहेर काढते आणि यामधल्या सगळ्या गोळ्यावर तुझं नाव आहे लक्ष्मी असं बोलते. तर दुसरीकडे अधिराज चाललेला असतो आणि वाटेत जोगतीनला बघून तू इथे काय करत आहेस असं विचारतो. तर त्यावर जोगतीन माझं काय आहे, जिथे वाट दाखवेल ना देवी तिथे जाते मी असं बोलते. त्यावर अधिराज आज परत कवड्या शोधत आहेस का असं विचारतो. त्यावर जोगतीन जे हरवायला नको आहे ना ते शोधायला आले आहे पोरा असं बोलते. आणि माझा लई लांबचा पल्ला आहे, पायामध्ये गोळे आले आहेत, सोडशील का मला देवी आईच्या दारात असं म्हणते. तर तेव्हा अधिराज मी नक्कीच सोडलं असतं तुला, पण एका महत्त्वाच्या कामासाठी कोल्हापूरला चाललेलो आहे मी असं म्हणतो. तर तेव्हा जोगतीन मग जरा वाट वाकडी करून सोडून जा की मला असं म्हणते आणि तुझी सुद्धा वाट सापडेल तुला असं बोलते. तर तेव्हा अधिराज अडचणीत टाकला आहेस की तू मला असं म्हणतो आणि तुझा शब्द टाळून कसं काय चालेल, आणि जर तुझं नाही ऐकलं ना तर माझ्या बायकोचं सुद्धा ऐकावं लागेल मला असं म्हणतो. आणि देवी आईची नाराजी कोण ओढावून घेईल, बस मी तुला सोडतो असं सांगतो. तर इकडे शालिनी आपल्या पर्समध्ये बंदूक ठेवते. इतक्यात नित्या तिथं येते आणि कसला तरी विचार करत आहे वाटतं तुम्ही असं म्हणते. आणि कामासाठी तुम्ही अधिराजला बाहेर पाठवलं आहे ना, आता त्याची बायको म्हणून मला तुमच्यावरती लक्ष ठेवावं लागेल, जबाबदारी आहे ती माझी असं म्हणते. आणि आता मी तुम्हाला एकटं सोडणार नाही असं सांगते. त्यावर शालिनी त्याची काही गरज नाही, मी बाहेर चालले आहे ना असं बोलते. त्यावर नित्या असं कसं, मी तुम्हाला एकटीला कुठेसुद्धा बाहेर जाऊ देणार नाही असं बोलते. तर तेव्हा शालिनी ही शालिनी म्हणजे वादळ आहे, या वादळाला थांबवण्याची ताकद तुझ्यात कुठून येणार आहे असं म्हणते आणि चाललेली असते. तर तेव्हा नित्या शालिनीला चक्क ढकलूनच देते आणि फारच फुसकं निघालं की वादळ असं म्हणते. तर तेव्हा शालिनी मला जे करायचं आहे ना ते मी करतेच असं बोलते आणि हे तुला चांगलंच माहिती आहे ना, आणि मला जे करायचं नाही ना ते करायला भाग पाडू नकोस, मला माझ्या वाटेमधून बाजूला हो आणि माझे पेशन्स ट्राय करू नकोस असं बोलते. त्यावर नित्या आता तुम्हीच माझे पेशंट ट्राय करू नका, शांत बसून राहायचं आणि मी सुद्धा बघते तुम्ही कशा बाहेर जाता ते असं बोलते. त्यावर शालिनी ओरडू लागते. तर नित्या चक्क बाहेर जाते आणि बाहेरून दरवाजाच लावून घेते. तर तेव्हा शालिनी रागाला येते आणि मूर्ख आहे, दाराला बाहेरून कडी लावली, खिडकी तर ओपनच आहे ना असं म्हणते आणि खिडकी उघडायचा प्रयत्न करते. तर नित्याने बाहेरून खिडकीसुद्धा बंद केलेली असते. तर तेव्हा शालिनी जाऊन बेडवरती रागाने बसते. इतक्यात शालिनीला पाहुणीचा फोन येतो आणि तुम्ही त्या राजमाला फोन लावत असताना आणि मला का फोन करत नाही तुम्ही असं ती बोलू लागते. आणि माझ्यापेक्षा जास्त तिच्यावर विश्वास आहे का तुमचा, आणि त्या नित्याचा काटा काढायला माझ्या जागी तुम्ही तिला कशासाठी बोलवलं आहे असं म्हणू लागते. तर तेव्हा शालिनी मला तुझ्यावर मोठी जबाबदारी टाकायची आहे असं म्हणते आणि एक काम कर, मला नित्याने अधिराजच्या खोलीमध्ये कोंडून ठेवलेलं आहे, तू काहीसुद्धा करून इथं ये आणि मला इथून बाहेर काढ असं म्हणते. आणि कशीसुद्धा ये, पण इथं ये आणि तुला नित्याला अद्दल घडवायची आहे ना, आणि तू जर मला इथून बाहेर काढलंस ना तर नित्याला मी तुझ्या आयुष्यामधून कायमचं बाहेर काढेन असं म्हणते. तर तेव्हा पाहुणी तसं जर असेल ना तर मी आत्ताच निघते असं म्हणून फोन ठेवून देते. तर इकडे नित्या स्वयंपाकघरात असते. इतक्यात अम्मा तिथं येते आणि तुझं ध्यान कुठं आहे, दूध ओतू गेलं असतं ना असं म्हणते आणि काही झाले आहे का, सगळं काही ठीक आहे ना असं विचारते. तर तेव्हा नित्या आज बाप्पाचा हार तुटला, त्यात शालिनीने अधिराजला कोल्हापूरला जायला सांगितलेलं आहे, मला तर भीतीच वाटत आहे असं बोलते. त्यावर अम्मा शालिनीची भीती वाटत आहे का, आता तिला घाबरायचं नाही, आपण तयार राहायचं असं बोलते. तर तेव्हा नित्या तिच्या डोक्यामध्ये काय चाललेलं आहे ना कशाचाच पत्ता लागत नाही आणि त्यामध्ये तिने राजमाला मोरदऱ्यात बोलवून घेतलेलं आहे आणि राजमा तिच्या बरोबर आहे ना म्हणून मला काळजी वाटत नाही, पण असं म्हणत असते. तर तेव्हा अम्मा आणि जर राजमाचं काळजीचं कारण असेल तर असं म्हणू लागते. तर इकडे पाहुणी घराजवळ पोहोचते आणि चोर पावलाने येऊन नित्याने खिडकीला लावलेला अडसर काढायचा प्रयत्न करू लागते.
इतक्यात अम्मा तिथं येते आणि परत निघून जाते. तर तेव्हा पाहुणी परत बाहेर येते आणि खिडकीचा अडसर काढून टाकून देते. तर तेव्हा शालिनी खिडकी उघडते आणि खिडकीमधून खाली उडी घेते आणि पाहुणीसोबत तिथून निघून जाते. तर त्यानंतर पाहुणी मालकीणबाई, आता तरी पटलं ना तुम्हाला की त्या राजमापेक्षा मीच भारी आहे, कसं बाहेर काढलं तुम्हाला त्या खिडकीमधून, असं म्हणते. तर तेव्हा शालिनी वैतागून जाते आणि पुढं गेल्यानंतर पाहुणी इथेच थांबायचं आहे का आपण, असं विचारते. तर तेव्हा शालिनी, तू इथं थांबायचं आहेस आणि मी पुढं जाणार आहे असं सांगते. तर तेव्हा पाहुणी, तुम्ही तर माझ्यावरती मोठी जबाबदारी टाकणार होतात ना, असं विचारते. तर तेव्हा शालिनी, मोठी जबाबदारी टाकणारच आहे, इथं राजमा येणार आहे, तिला पुढं जाऊ द्यायचं नाही आणि त्यानंतर पुढं काय करायचं आहे ना ते मी बघते आणि तसंसुद्धा माझं लक्ष असणार आहे तुमच्यावरती, असं सांगते. त्यावर पाहुणी, राजमाचं काय आहे इथं, आपण तर नित्याचा काटा काढणार आहे ना, असं म्हणते. तर तेव्हा शालिनी, तू फालतू प्रश्न विचारू नकोस, नाहीतर घरी जा, असं ओरडते. तर तेव्हा पाहुणी तिथं थांबायला तयार होते. तर तेव्हा शालिनी आडोशाला जाऊन लपते. तर इकडे नित्या अधिराजला फोन लावायचा प्रयत्न करत असते आणि तो गाडीवर असेल म्हणूनच फोन उचलत नसेल असं बोलते. तर इकडे शालिनी सोमनाथला फोन लावते आणि अधिराजची काय खबर आहे असं विचारते. तर तेव्हा सोमनाथ, त्याला कोल्हापूरमध्ये अडकवायची चांगलीच तयारी करून ठेवली आहे मी, तो काय इतक्यात आमगावमध्ये येत नाही, असं सांगतो. तर तेव्हा शालिनी बंदुकीमधून पाहुणीवरती नेम धरते आणि परफेक्ट नेम बसल इथून, असं म्हणते. आणि आता राजमा येणार आणि यामधल्या सगळ्या गोळ्या तिच्या डोक्यात रिकाम्या होणार, असं म्हणते. आणि गौरीची लक्ष्मी या जगामधून कायमची निघणार, असं म्हणते. तर तेव्हा पाहुणी, मला कशाला लटकून ठेवलेलं आहे मधल्यामध्ये आणि कधी येणार आहे ही राजमा, असं म्हणू लागते. तर इकडे अधिराज जोगतिनीला सोडतो आणि जाशील ना नीट, असं विचारतो. तर तेव्हा जोगतीन, आपली जिथं गरज असते ना तिथे देवी आई बरोबर पोचवते आपल्याला, असं म्हणते. आणि कळेलच तुला, असं म्हणून अंबाबाईचा उदो उदो करत तिथून निघून जाते. तर इतक्यात अधिराजला नित्याचा फोन येतो. तर तेव्हा अधिराज फोन उचलतो आणि नित्या, अधिराजला, कुठं आहेस तू, तुझ्या मालकीणबाई घरामध्ये नाहीत, त्या एकट्या कुठेतरी निघून गेल्या आहेत आणि माझी नजर चुकून कुठं गेल्या आहेत मला काहीच कळत नाही. मी चौकशी केली आणि शेजारच्या काकींनी सांगितलेलं आहे की त्या मोरदऱ्यामध्ये दिसल्या आहेत, असं सांगते. तर तेव्हा अधिराज, पण मी तुम्हाला सांगितलं होतं ना त्यांच्यावरती लक्ष ठेवायला, असं ओरडतो. तर तेव्हा नित्या, पण त्या कधी निघून गेल्या मला काही कळालंच नाही, त्यांच्या जीवाला धोका असू शकतो, तू लगेच तिकडे पोचतोस का, माझ्याकडे गाडीसुद्धा नाही, असं सांगते. तर तेव्हा अधिराज, तुम्ही काळजी नका करू, नशिबाने जवळच आहे मी, असं म्हणून बाजूला बघतो तर चक्क जोगतीन तिथून गायब झालेली असते. तर तेव्हा अधिराजला धक्काच बसतो आणि अधिराज आपली बाईक चालू करतो आणि मोरदऱ्याच्या दिशेने जाऊ लागतो. तर इकडे राजमा मोरदऱ्यात पोचते आणि पाहुणीला समोर बघून, तू इथं काय करत आहेस, असं विचारते. तर तेव्हा पाहुणी, मालकीणबाईंनी मला सुद्धा बोलावून घेतलेलं आहे फोन करून, असं म्हणते. तर तेव्हा राजमा, तुला कशाला फोन करतील त्या, आणि उलट तूच त्यांना फोन केला असणार आहेस आणि परत मागे लागून इथं आली असणार आहेस, असं म्हणते. आणि त्यांनी मला एकटीला बोलावलेलं आहे ना, हे बघवलं नसणार आहे तुला, असं म्हणते. त्यावर पाहुणी, कोणी फोन केला आहे ते महत्त्वाचं नाही, त्यांनी मला इथं बोलावून घेतलं ना ते महत्त्वाचं आहे, असं म्हणते. तर इकडे शालिनी, पाहुणी बाजूला हो, नाहीतर फुकट चिमरशील, असं म्हणत असते. तर इकडे राजमा, मालकीणबाई कुठं आहे तेवढं सांग, असं पाहुणीला म्हणते. तर तेव्हा पाहुणी, सांगणार नाही, असं म्हणते. तर तेव्हा राजमा, तू जर सांगितलं नाहीस ना तर त्यांच्या शिव्या खाव्या लागतील तुला, असं बोलते. आणि त्या दोघी परत भांडू लागतात. तर इकडे शालिनी, पाहुणी बाजू हो, माझ्या टप्प्यात येऊ देत तिला, असं म्हणत असते. तर राजमा, पाहुणी, मालकीणबाई कुठं आहेत तेवढं सांग, माझं डोकं खाऊ नकोस, असं म्हणते. आणि मीच बघते, असं म्हणून पुढं जात असते. तर तेव्हा पाहुणी तिला अडवू लागते. तर त्यांची झटापट सुरू होते. तर तेव्हा शालिनी राजमावरती नेम धरून बंदुकीमधून गोळी झाडणारच असते. इतक्यात अधिराज तिथं येतो आणि राजमा अशी हाक मारतो आणि अधिराजला बघून शालिनीला धक्काच बसतो आणि शालिनी, हा इथं काय करत आहे, असं म्हणून वैतागते. तर तेव्हा अधिराज राजमाला
मला तू इथं काय करत आहेस आणि मालकीनबाईंना बघितलं आहेस का तू इथं असं विचारतो. तर तेव्हा राजमा नाही असं म्हणते आणि त्या इथं असतील असं का वाटलं तुला असं विचारते. तर तेव्हा अधिराज घरामध्ये नाहीत त्या आणि कोणीतरी त्यांना इथंच बघितलेलं आहे असं सांगितलेलं आहे मला आणि त्यांच्या जीवाला धोकासुद्धा असू शकतो असं म्हणतो. तर तेव्हा पाहुणी अधिराजला आयडे आणि तात्या कसे आहेत, बरे आहेत ना ते असं विचारते आणि तुला विचारत आहे ना मी असं म्हणू लागते. तर तेव्हा अधिराज रागाला येतो आणि मी तुझ्याकडे बघत नाही म्हणजे मला तुझ्यासोबत बोलायचं नाही हे कळत नाही का तुला असं म्हणतो आणि राजमाला मालकीनबाई रेस्ट हाऊसवरती आल्या होत्या का असं विचारतो. तर तेव्हा राजमा रेस्ट हाऊस पण नाहीत त्या आणि त्यामध्ये ही चोंबडी आहे ना आता रेस्ट हाऊसवरती येऊन राहत आहे. आता मला तिकडे सुद्धा राहायची इच्छा होत नाही असं बोलते. तर त्यावर पाहुणी चोंबडी कुणाला म्हणत आहेस असं म्हणून तिचा हात धरून दाबू लागते. तर तेव्हा अधिराज पाहुणीचा हात पकडतो आणि राजमाला बोट जरी लावलंस ना तर हातच मोडेन तुझा असं म्हणतो आणि निघायचं इथून असं ओरडतो. तर तेव्हा पाहुणी तिथून निघून जाते. तर तेव्हा अधिराज राजमा दुखलं नाही ना तुला असं विचारतो. तर तेव्हा राजमा मी बरी आहे असं सांगते. तर इकडे शालिनी या अधिराजचा सुद्धा जीव दिसतो राजमावरती आणि आता नाही मारू शकत मी तिला असं म्हणते आणि आपल्या हातामधली बंदूक पर्समध्ये ठेवून देते. तर इकडे अधिराज मालकीनबाई इथंच कुठेतरी असणार आहेत, फोनच करतो मी त्यांना असं म्हणून फोन हातामध्ये घेतो आणि नेटवर्कसुद्धा नाही इथं असं म्हणतो आणि थोड्या वेळाने लागला की फोन असं म्हणून फोन लावतो. तर तेव्हा चक्क शालिनीचा फोन पर्समध्ये वाजू लागतो आणि शालिनी घाबरून जाते आणि तेव्हा अधिराज आणि राजमा आजूबाजूला बघू लागतात. तर तेव्हा शालिनी आडोशामधून बाहेर येते आणि अधिराजला काय झालं, फोन का करत आहेस असं विचारते. तर तेव्हा अधिराज हेच मी तुम्हाला विचारणार होतो, घरामधून बाहेर पडायची रिस्क का घेतली आहे तुम्ही असं विचारतो. त्यावर शालिनी घरामध्ये असं स्वतःला किती दिवस डांबून ठेवणार आहे आणि मरण आज ना उद्या येणारच आहे ना, ते काही आपण टाळू शकत नाही, थांबवू सुद्धा शकत नाही, म्हणून आपणच परीक्षा घ्यावी म्हणून बाहेर पडले आणि तुला तरी किती त्रास देणार आहे मी असं म्हणते. तर अधिराज त्रास कसला, तुमच्या जीवाचा प्रश्न आहे ना असं म्हणतो. तर तेव्हा शालिनी माझ्या विचाराने माणसं जेव्हा माझ्यावरती हल्ला करतील ना मग त्यांना पकडता येईल म्हणूनच मी बाहेर पडले आहे असं सांगते आणि तसंसुद्धा मोठी उडी मारायची असेल ना तर 2 पावलं मागं जावंच लागतं ना असं म्हणते. तर इकडे नित्या देवीसमोर प्रार्थना करत बसलेली असते. तर तेव्हा सावरीसुद्धा तिथं येते आणि नित्याला काय झालं, कसलं टेन्शन आहे का असं विचारते. तर तेव्हा नित्या माहिती नाही पण खूप भीती वाटत आहे असं बोलते. तर तेव्हा सावरी कशाची भीती वाटत आहे हे माहिती नाही ना, मग उगाचच काळजी का करत आहे तुम्ही आणि तुम्ही उगीचच जास्त विचार करत आहे असं बोलते. तर तेव्हा अम्मा मी म्हणाले आहे ना तिला उगीच काळजी करू नकोस, देवी माईचा आशीर्वाद आहे ना तुझ्यावरती असं बोलते. तर मित्रांनो पुढील भागामध्ये शालिनी नित्याला आता तुला तुझी काळजी करण्याची खूप गरज आहे असं बोलते. त्यावर नित्या तुमचा हा जो फाजील आत्मविश्वास आहे ना तोच दरवेळी तुमचा घात करतो आणि यावेळेसुद्धा तेच होणार आहे असं बोलते. तर त्यानंतर शालिनी सोमनाथला जाऊन भेटते आणि झाली का सगळी तयारी असं विचारते. तर तेव्हा सोमनाथ सगळी तयारी झालेली आहे पण तो अजयराज जर आडवा आला ना तर असं विचारतो. तर तेव्हा शालिनी त्याला सर आडवं करायचं आहे ना असं म्हणते आणि हसू लागते. तर ते ऐकल्यानंतर सोमनाथला सुद्धा धक्काच बसतो. तर मित्रांनो असे डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.